ग्रामसेवकनं तारीख काढल्या, शिपायांनी तिथं लिहिलंय हा हा आणि ग्रामसेवकच नाही इथं. बरं, म्हणजे त्यांनी स्वतः तारीख देऊन ते स्वतः स्वतः घरी- तारीख देऊन ते आता हजर नाही आणि मोबाईल बंद करून ठेवलाय त्यांना. त्याला बंगला आहे इथं. हा. त्याला डबल घरं भेटलेली, आमचीच एक दोन कॅन्सल झाली आणि काय कामं पूर्णपणे केलीच नाही ती, त्याची पण बिलं काढून घेतलेली. बरं बरं हा. तसं तुमच्याकडे पुरावा आहे का? हो, आम्ही पुराव्यासहितच बोलतोय. हा, आणि सगळ्या गावानं मिळून सरपंचाला मागच्या 5 वर्षात निवडून दिलं होतं, कारण सरपंचाच्या साईडून मागच्या 20 वर्षात बाबा लय भ्रष्टाचार केलाय आधीच्या पार्टीनं. बरं बरं त्यामुळं 9च्या 9 सीटा त्यांच्या पूर्णपणे बॉडीच बसवून दिली होती सगळ्या गावात त्यांची. बरं बरं लाईट अशी आहे, हा. 8 तासातली 2 तास पण लाईट चालत नाही. बरं सिंगल पेजचा तर विषयच नाही. बरं बरं. थोडक्यात गावाला पूर्ण वाळी टाकल्यासारखी परिस्थिती आहे. लिगली त्याच्यावर काहीतरी ऍक्शन घेऊन माहिती अधिकार टाकण्याचा प्रयत्न 100% करणार आहे. नक्कीच. नमस्कार, महाचर्चामध्ये स्वागत आहे. सध्या मी आहे सांगोला तालुक्यातील राजूर या गावात. आज काय नक्की घडलं इथं आपण इथल्या नागरिकांना विचारू. आज ग्रामसभा होती, ग्रामसेवक आलेले नाहीत. बरं बरं बरं. ग्रामसभा असताना स्वतः ग्रामसेवक हजर नाहीत. काय नाव आहे त्यांचं? अण्णासाहेब बढंगे. अण्णासाहेब भडंगे. या. बरं बरं. त्या गावचे सरपंच कोण आहेत किंवा उपसरपंच बाकी काय? प्रतिभा दादासाहेब होळकर. बरं. आज ग्रामसभा होती, नक्की काय झालं? काय ते ग्रामसेवक आलं नाही. बरं बरं बरं. काय मुद्दे होते ग्रामसभेत? मुद्दा म्हणजे माझा वैयक्तिक मुद्दा आहे. हा माझं आहे ते 99 नाव आहे यादीत, आणि त्यातलं माझं एकटेच घर काढलंय आणि बाकी 10-15 बंगला असून त्यांचं काढलं नाही. माझं वैयक्तिक एकटेच घर काढलंय त्यांनी. बरं बरं. म्हणजे आणि तुम्हाला- विचारल्यानंतर उडवाउडवीचे उत्तर सरपंच ग्रामसेवक देतोय. बरं बरं बरं. मी गरीब, माझं घर आता सध्या एका साईडला बेताड पडले, चला जाऊतो. घर आहे नसताना ज्याचं बंगला आहे ते डबल मजले, बरं त्यांची नाव आहे सध्या. बरं बरं. मी रोज एका कामाला जातो, रोज एका बांधाला. बरं बरं. म्हणजे थोडक्यात तुमचं घरकुल आलेलं असून सुद्धा घरकुल तुमचं- असं आलेलं असून खाल्लंय, बरं बरं बरं. गायबच केले डायरेक्ट. आणि ते सरपंचाची सही असून हा. माझी सही नव्ह म्हणून असे उडवाउडवीचे उत्तर सरपंच साईड देतो. बरं बरं. राजुरी गावात जल जीवन मिशन अंतर्गत हा काम आलेलं आहे हा. आणि ते अपुर आहे. बरं बरं किती कोटीच काम आहे मला माहित नाही, बरं. पण ह्या सरपंचानं अपूर काम केले. म्हणजे जल जीवन हा. मिशन त्याची काय बिल ही काय? वाड्या वस्त्याला पाईपलाईन केलं नाही, त्या कुठं नळ काढलं नाही, बरं बरं नुसत्या टाक्या बांधून ठेवले त्या, बरं. पण काम पूर्ण त्याची झालं. घरी पण काढले नाही. बरं. काम पूर्ण नाही, अपूर आहे. त्याची काम- बिलं काढलीत लिगली, बिल काढलेले आहेत, पण हा. काम झालेलं नाही. काम झालेलं नाही. आपण तिथं जाऊन हा. बघू शकतो का? होय, बघू शकतो. त्यांच्या घराकडेच तेवढं ते केलेलं आहे पाईपलाईन. बरं हा, जल जीवन. विषय झालाय, ग्रामसेवकानं तारीख देऊन ग्रामसभा काढली. ग्रामसेवक मला वाटतं मागल्या 8-10 दिवसापूर्वी ते गाडीवरून पडलाय, बरं पण आता म्हणतोय ते अजून बी माझं मेडिकलचा प्रॉब्लेम आहे आणि मी काही येऊ शकत नाही. आणि काल त्याला सांगितलेलं ये म्हणून, काल येतो म्हणलेला, हा. पण आज तो आला नाही, इथं हजर नाही. म्हणजे त्यामुळे ग्रामसभा सगळी बरखास्त झालेली आहे. ग्रामसभेची त्यांना कल्पना दिली. कल्पना त्यानं स्वतः यांना सांगून, शिपायांना सांगून हे केलं, बरं बरं. तरी बी ते आला नाही इथं. ग्रामसेवकनं तारीख काढल्या, शिपायांनी तिथं लिहिलंय हा हा हा. आणि ग्रामसेवकच नाही इथं. बरं, म्हणजे त्यांनी स्वतः तारीख देऊन ते स्वतः स्वतः घरी- तारीख देऊन ते आता हजर नाही आणि मोबाईल बंद करून ठेवलाय त्यानं. बरं. कारण काय? कारण ग्रामसभेची गावाची कामं झालती, हा. ती विचारायचं होतं त्यांना. अपूर्ण नाहीत कामं, पूर्ण काय कामच नाहीत, गायबच आहेत थेट. बरं. ती विचारायची होती त्यांना, पण ती भीती कुठे आलाच नाही, इथं गावातच आला नाही, बरं बरं. थेट गायबच आहे. काय नाव आणि तुमचं? दिलीप पांडुरंग दबडे. हा. आणि माझं कॅन्सल झालंय आणि त्यासाठी मी अर्ज दिलाय की माझं का कॅन्सल झालं, ते बी त्यांनी उत्तर दिलं नाही. बरं बरं. आणि ज्याला बंगला आहे इथं, हा. त्याला डबल घरं भेटलेली, आमचीच एक दोन कॅन्सल झाली. बरं. तर त्याचं कारण बी दिलं नाही आम्हाला आतापर्यंत. आम्ही अर्ज दिले ग्रामपंचायत ऑफिसला आणि मीटिंग लावण्यासाठी त्यांना सांगितलं, त्यांनी म्हणले मीटिंग 3 तारखेला आहे, मी येतो. आणि मी ते सध्या आपलं शिपायाने बोर्डावर लिहिलं बी आणि ते आलेले नाहीत आज इथं. बरं. हा. दुसरा बी अर्ज दिलाय, गावामध्ये जे अतिक्रमण मध्ये जे घरं बांधलेत, नवीन जागा दिले, ती कशा आधारे दिले, बरं. त्याची बी लिस्ट द्या म्हणून सांगले त्यांना. बरं. त्याचं काही उत्तर आलेलं नाही. आज 3 जून आहे. खरं तर आज ग्रामसभा आहे गावाची. ग्रामसभेला ग्रामसेवक हजर तर नाहीतच, हा. पण ग्रामसभा इथं महादेवाच्या मंदिरात घेतली आहे. बरं. आणि आतापर्यंत जेवढी काही गावात कामं झाली हा, हा. ती काय कामं अपुरी आहे ती, आणि काय कामं पूर्णपणे केलीच नाही ती, त्याची पण बिलं काढून घेतली ती. बरं बरं. हा. तसं तुमच्याकडे पुरावा आहे का? हो, आम्ही पुराव्यासहितच बोलतोय. हा, तुम्हाला ठीक आहे. तुम्हाला त्या पुराव्याचे पण सगळे डॉक्युमेंट, फोटो काढून दिले जातील. चालेल. हा, आणि पब्लिकली अवेलेबल पण आहे सगळं. बरं बरं. हा, असं काय नाही की पूर्णपणे भ्रष्टाचार झालाय.
बर. हा आणि सगळ्या गावानं मिळून सरपंचाला मागच्या 5 वर्षात निवडून दिलं होतं, कारण सरपंचा साईडून मागच्या 20 वर्षात बाबा लय भ्रष्टाचार केलाय आधीच्या पार्टीनं. बर बर त्यामुळं 9च्या 9 सीटा त्यांच्या पूर्णपणे बॉडीज बसवून दिली होती सगळ्या गावात त्यांची. बर बर हा मग आता सरपंचाचं काम होतं बाबा या 5 वर्षात मागल्या 20 वर्षात भ्रष्टाचार. आता काँग्रेस सरकारनं कसा 60 वर्ष भ्रष्टाचार केला म्हणून नरेंद्र मोदीला निवडून दिलं होतं सगळ्या देशानं मिळून. बर. त्यांनी काहीतरी करून दाखवलं नाही गाव देशासाठी. हा. तसं सरपंचानं मागच्या 5 वर्षात काहीतरी करून दाखवाय सोडून मागच्या 20 वर्षापेक्षा या 5 वर्षात त्या 4 पटीने जास्त भ्रष्टाचार केला. भ्रष्टाचार केला. हा मग आता ते आता माणसं विचारते त्यांना बाबा काय केलं, आम्ही सगळी केलेली कामं कुठं आहेत, तुम्ही केलेली 20 वर्षाची कामं तुम्ही आम्हाला केली नाही म्हणून तुम्ही निवडून आला आणि मागच्या 5 वर्षात केलेली कामं कुठं आहेत ही लोक विचार लागले. तर त्यासाठी आता सभा सगळी करून ग्रामसेवकांना स्वतः सभेला तारीख देऊन सगळं करून ग्रामसेवकच हजर नाहीत आज ते या ठिकाणी. हा, मग आता याला काय म्हणलं पाहिजे नेमकं हे आमचा प्रस्ताव आहे. आणि जर नाही झालं यातनं सरपंचानं जर आम्हाला नाही जर सांगितलं म्हणजे ग्रामसेवक सरपंच या दोघांनी आम्हाला जर नाही सांगितलं तर आम्ही लिगली त्याच्यावर काहीतरी ऍक्शन घेऊन माहिती अधिकार टाकण्याचा प्रयत्न 100% करणार आहे. पहिल्यांदा तुमचं नाव सांगा. माझं नाव मोहन मधुकर बाबर. बर आज 3 तारीख आहे. आज 3 तारखेला ग्रामसभा ग्रामसेवकांनी ठेवली होती. बर बर तर त्याच्या आधी ते ग्रामसेवक पडले होते. आज पडून त्यांना जवळजवळ 1 आठवडा झाला. बर 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 तरी पण आज ग्रामसभा आहे म्हणून त्यांनी काल मेडिकल लिहून देऊन आज ग्रामसभा तहकूब केली. बर बर हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, आजपर्यंत ग्रामसेवकांनी ज्या ज्या मिटिंग झाल्या त्याचा कोणताही प्रोसिडिंग बनवून ठेवलेला नाही. बर बर त्यांच्याकडे तसे रितसर डॉक्युमेंट नाहीत. ते आज आम्ही विचारेल ह्या अनुषंगाने ते आज आले नाहीत. तिसरा मुद्दा, हा हा गावात जवळजवळ 100 एकर पर्यंत सोलार झालेला आहे. बर बर त्या सोलारला कर बसतो. बर जो महसूल बसायला पाहिजे होता गेल्या 1 वर्षामध्ये त्यांनी 1 रुपया महसूल लावलेला आहे. बर बर हे शासनाचं नुकसान आहे, प्लस गावाचंही मोठ्या प्रमाणात नुकसान आहे. बर जवळजवळ 5 लाख रुपये महसूल एक वर्षाचा येणार होता, तो ह्यांनी बुडवलेला. बर बर असे बरेच घोटाळे आहेत ते त्याला मूळ कारणीभूत ग्रामसेवक आहेत आणि तेच आज हजर नाही. त्यांनी आता आजची जरी ग्रामसभा रद्द झाली असली तरी पुढे कधी घ्यायची किंवा काय असं काय नाही, कल्पना केली? तोपर्यंत ते प्रोसिडिंग काय तर कागदोपत्र इकडं तिकडं करून काय तर बनाव करून ते ह्याच्यातून सुटायचा प्रयत्न करतील असं आमचं मत आहे. ते त्यानं वेळ काढूपणा घेतलेला आहे, त्याच्यातून वेळ काढणार. ते त्यांना जे काय त्यांना वाटतं तिथं त्रास आहे हा, हा, ते त्यातून ते बनवतील, डॉक्युमेंट बनवतील, बॅकडेटेड डॉक्युमेंट बनवतील हा, हा. आणि ते सादर करतील. ज्यावेळी सोलार गावामध्ये बसवला तर सोलारवाली जी काय कंपनी होती त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला गावात 24 तास म्हणजे सिंगल फेज राहिलेलं उर्वरित वेळेत आणि 8 तास कंपल्सरी दिवसा बर 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 सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 8 तास 3 फेज देईल. बर बर त्यांनी त्याही कमेंटमेंट पूर्ण केलेले नाहीत. आता त्यांच्याकडे गेलो तर ते पण उडवीचे उत्तर देतात. म्हणजे काय त्यांचं काय म्हणणं आहे? आता सध्या कशी लाईट आहे तुमच्या गावात? आमच्या गावाला आता सध्या लाईट अशी आहे 8 तासातली 2 तास पण लाईट चालत नाही. बर हा, सिंगल फेजचा तर विषयच नाही. बर बर हा, थोडक्यात गावाला पूर्ण वाळी टाकल्यासारखी परिस्थिती आहे. बर बर पण वेळ प्रसंग पडला तर आम्ही सोलार सुद्धा बंद पाडायला तयार. आरुण विष्णू दबडे. काय काय समस्या? समस्या अशी आहे की आमच्या वाडी अंगणवाडी मंजूर असताना पाणी टाकी एक मंजूर असताना हा. आम्ही पूर्ण जागेसाठी सरपंच म्हणलं जागेला मी तयार होतो, जागेला कुठं तुम्हाला स्टंप करायचा चला मी करून देतो. एवढं सगळं असताना सरपंचाने आपल्या संगणमतान जिथं पाहिजे जिथं मंजूर होऊन आले ते सोडून स्वतः वाढवून स्वतः इथं स्वतःला सोयीस्कर पडेल तिकडे नेले. बर 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 म्हणजे जे बसतात ज्या आमच्या वाढीव आमच्या पोरांसाठी जे आलतं ती दुसरीकडे नेऊन केले तर आम्हाला होऊन करून त्या पोरांना तिकडे घेऊन जायला लागते. बर बर तसं तुमच्याकडे तुम्ही जे आरोप करताय हे मागच्या 5 वर्षातला भ्रष्टाचार आहे सांगून दमलो ते झालं आणि ह्या असा विषय झालाय. ह्याचं काय तुमच्याकडे आणि proof आहे? जे चांगली घर आहे त्यांना घर मंजूर झाले, त्यात घरात मोठा भ्रष्टाचार आहे. ज्याला चांगले घर आहे त्याला 2-2दा घर मंजूर झाले. विषय काय त्यांना पक्की तर पक्की त्यांना पण पक्की म्हणून जायला पाहिजे माघारी. ज्याला खरंच गरीबाला गरज आहे त्याला घर मंजूर व्हायला पाहिजे होतं. पण विषय काय झाला ज्याला चांगली घर आहे त्याला पण मंजूर होऊन सह्या होऊन बिल पास केले तिने आणि चांगल्या ज्याला नाही दे ती खरंच वंचित मध्ये आहे अजून. बर बर तुम्ही जे आरोप करताय ते सगळे खरे आहेत का? खरे चौकशी करू शकतात. घरकुल जे झालंय त्या घरकुल मध्ये चौकशी करा. काय जणांना डबल घरकुल मंजूर झालंय 5-10 वर्षात. बर बर बापू दबडे. बापू दबडे काय आहे? पाणीपट्टी घरपट्टी आहे. बर 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 600 रुपये 650 रुपये पाणीपट्टी आहे बर आणि त्याच्यामध्ये तिथं पाण्याचं नाव नाही. पाणी द्या म्हटलं की
इथं तुम्हाला पाणी पुढल्या आठवड्यात येतो, पुढल्या आठवड्यात येतो, पुढल्या आठवड्यात येतो. ते 7 वर्ष झालं चालू आहे. बर बर पाईपलाईन करून 7 वर्ष झाल्या. प्रत्येक वर्षाला 2 वर्षाला 5 ते 7 पायपा टाकतात. अजून घरापासून पाईपलाईन गेले, त्या पाईपात पाणी नाही आहे. बर 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 म्हणजे तुम्हाला तुमचं पाणीपट्टीचे पैसे घेतले जाते पाणीपट्टीचे पैसे घेतले जाते. माझ्याकडे कॉपी आहे त्याची. 650 रुपये प्रत्येक वर्षाला पाणीपट्टी घेतली जाते. बर बर आणि त्यात थेंब सुद्धा पाणी येत नाही पाईपात. बर बर आणि ग्रामपंचायत मध्ये जाऊन विचारल्यानंतर एक शब्द सांगत नाहीत. रोज चाल ढकलीची उत्तर देतात. बर बर ठीक. तर आज आपण सांगोला तालुक्यातील राजूर या ठिकाणी आलो होतो आणि ग्रामस्थांनी खूप गंभीर आरोप केलेले आहेत. जे तुम्ही आरोप करताय त्याचे तुमच्याकडे प्रूफ आहेत का काय? कामं चांगली झाली. 1 नंबर गावाची कामं झाली त्या 5 वर्षात. बर बर आजपासून कामं ह्या 10 वर्षात कसलं झालं. बर बर ह्या 5 वर्षात झाले. बोलला तुम्हाला ज्याला अडू बोला त्याला अडू बोला. माझं काम आहे, मी सांगतो ना काही मग. यांचं म्हणणं आहे की काम गावचं आहे. हा, मला अडू कोणी बोलायचं नाही. ठीक आहे. हा, आता ह्या 5 वर्षात 1 नंबर कामं झाली. ह्याच्या पाठीमागे 10 वर्षात सगळा काहीच कळत नव्हतं. एक चांगली एक सांगा, एखाद्या माणसाला गावात जन्मलं बाबा, जागा त्याला एवढा ठेवला नाही मागल्या 10 वर्ष. बर बर म्हणजे बऱ्यापैकी चांगली कामं केली. हा, 5 वर्ष काय काय कामं झाली थोडी चांगली स्मशानभूमीची कामं झाले, चांगले झाले. बर 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 होय, हे ब्लॉक झाले तर चांगले झाले. विषय काय झालाय? हे समजा राजकारण आहे. राजकारण आहे. हे विरोधी पक्षवाली समजा आता ह्यांच्या संघ होत त्यांचं काय आता आतून दुखतं त्यांनाच माहित. आता स्वतः ह्या बॉडीला आम्ही मतदान केलं नाही. पण चांगलं काम झालं. हाय, काम चांगलं केलंय. आम्ही विरोध होतो ह्या बॉडीला. बर 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 हे पूर्ण बॉडी आले ना, त्याला आम्ही विरोध होतो. आमची बॉडी पूर्ण पडली होती. बर 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 तरी सुद्धा ह्या बॉडीने काम चांगलं केलं म्हणतो आम्ही विरोध असो. बर बर पण ह्याच्या पुढे काय बोलायचं नाही. काय विषय लोकांचं संपला. ऐका ना, काय लोकांचं असं म्हणणं आहे की अहो, कामं त्यांची केली जरा ती पण- समस्या- त्यांचा विचार आहे, समज आहे. त्यांचा वैयक्तिक आमचा समज असेल. त्यांचा वैयक्तिक समज, माझा वैयक्तिक समज मी सांगितलं. बरं, बरं. मी विरोध होतो ती, हा 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 मला काम पटलं चांगलं. बर म्हणजे ह्यांनी हा. कामं केली ती हा, 1 नंबर काम केली. पण ह्यांचं म्हणणं आहे की त्यात भ्रष्टाचार झालाय. ती त्यांना माहित, मला त्यांना माहित. माहित त्यांचा मला काम दिसतोय ना, उकरून बघायचं काय माती बिती खाली असतो. तुम्हाला भ्रष्टाचार दिसतोय का? तर ठीक आहे, ह्यांचं म्हणणं आहे की काय चांगली पण कामं झाली ती, तर ती पण आपण बघूया. 6,54,000चा निधी आहे आणि ही गटारी अजूनही हे जे बोचणं उघडे या गटारीचे अजूनही झाकलेलं नाही. इथं ही रोड आहे. इथं पलीकडे शाळा आहे. बारकी लेकरं हिंडते ती फिरते ती. एखादं जर येऊन पडलं, ह्यात हातपाय मोडला तर त्याला कोण जबाबदार असणार आहे? हे बघा, ही गटारीचं चारी काढलेली आहे आणि या गटारीतनं पाणी जाणार आहे तिकडे. बघा, इथं आता अजून या ठिकाणी पाईप सुद्धा नाही या गटारीत. कसं पाणी जाणार आहे मला हे समजत नाही. पाईप सुद्धा नाही या गटारीत. पूर्ण चारी हाय अशी मोकळी आहे. आणि रोड बघा किती जवळ आहे. बघा, त्याचं ही बांधणीचे बिल काढले 3 लाख रुपये. सांडपाणी घन कचऱ्यासाठी केलेलं आहे. याला साधारणतः खर्च 1 लाख रुपये सुमारे आलेला आहे. आणि इथं खाली 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 काय आहे बघा, हो भाई, जनावर बांधलेली. दारूच्या बाटल्या बघा इथं. ही संडास टॉयलेट आहे म्हणजे कन्स्ट्रक्शन ऑफ पब्लिक टॉयलेट्स इन पब्लिक इन्स्टिट्यूशन आणि त्याला ज्याचा फोटो टाकला टॉयलेट आहे म्हणून. बिल्डिंग ही फोटो टाक आणि गेलाय 2,87,674 सध्या ते आपण जिथं उभा राहिलोय त्याचं. ही राजुरी मशानभूमी आहे. ह्यातले हे ब्लॉक बसवले ते आमदार फंडातून बसवलेले आहेत. आणि हे जे कंपाऊंड मारले साईडनं कंपाऊंड आणि हे वेज जे आहे हे एवढे ह्याचं 10 लाख बिल आहे साहेब. हा, मग 10 लाखात होतंय का अजून काढायला लागतील पैसे? असं सांगावं, संबंधित लोकांनी सांगावं. हा 50,000चा डांब आहे, एक पोल. 5,000ला कोण घेत नाही. संध्याकाळी माहिती का लाईट नाही, पाणी सुद्धा नाही तिथे, पाणी सुद्धा नसते. स्मशानभूमीत पाणी पाहिजे, पाणी नाही. बाहेरनं पाणी आणायला. ते टाकी बघा साहेब, एक कंपाऊंड बांधण्याऐवजी एखादी टाकी बांधली असती तर लोकांची सोय चांगली झाली असती. टाकी बघा किती, टाकी दाखवा. हे ग्रामपंचायतनं 50,000चं बिल काढले कचरा कोंडीला. आणि मेरे पंचायत म्हणून जे ऍप्लिकेशन आहे त्याच्यात जे फोटो अपलोड केलेला आहे कचरा कोंड्यांचा,
त्यात जवळजवळ एक 20-30 कचरा कुंड्या दिसते त्या ग्रामपंचायतचे आमचं कर्मचारी शिवा नाना सुतार सुद्धा दिसतात. पण आता बघायला गेलं सगळ्या गावात हुडकून तर एवढीच कचरा कुंडी एकच दिसते 50,000ची. बघा अजून दुसरीकडे कुठं असलं नाही नाही आम्ही आता गावकरी जाय सगळे आम्ही गावातच राहतोय काय बाहेर गावून येऊन आम्ही इथं लागलो नाही तुम्हाला सांगायला हो. हुडकावी लागली याला पण. हिला पण 2 दिवस हुडकले आज गावले एवढी. बाथरूम साठी जवळजवळ मला वाटतंय टॉयलेट साठी जवळजवळ 6,76,000 काहीतरी निधी यांनी काढलेला आहे. पण गावात एकही टॉयलेट नाही. तुम्हाला आता नेऊन दाखवलं ते फोटो अपलोड केले सांडपाणी घन कचरा कशासाठी तर शेड बनवले त्याचे फोटो अपलोड केले. डिसेबल फ्रेंडली पण टॉयलेट आलेले आहेत. त्याचे पैसे पण काढलेत पण यांनी ते काय अजिबात कुठे त्याचा मुसमारोगच नाही त्या डिसेबल फ्रेंडली टॉयलेटचा. एकही टॉयलेट नाही गावात. सगळे लोक यांच्या रानात असतात पलीकडे. टॉयलेट संडास वगैरे पैसे काढणार आणि संडास बाथरूम आमच्या रानात फोकाटचं. सदर माहिती ही मेरी पंचायत या अँड्रॉइड ॲप्लिकेशनवरून सर्व ग्रामस्थांनी काढलेली आहे आणि त्या माहितीच्या आधारेच ही सर्व नागरिकांनी त्यांची मतं मांडलेली आहेत. बघा, ही घोडा हा आणि एक घसरगुंड्या ती तिकडे पडल्या वाटतं अवघा ती. बरं 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 ती घसरगुंड्या असं काय साहित्य दिलंय आपल्या अंगणवाड्यांना. बरं किती किती रुपये 1,67,000 काहीतरी त्याचा निधी आहे. बरं बरं तेवढं साहित्य दिलंय अंगणवाड्यांना. किती अंगणवाडीत गावात काम आहे? 3-4 अंगणवाड्या असतील. बरं बरं मग तेवढं सामान दिलंय हिने. ती घोडा आणि ती घसरगुंडी बरं बरं एवढंच दिलं एवढंच दिले. दुसरं बाकी किंवा आतमध्ये असलं तर आतमध्ये काय माहित असलं तरी काय प्लास्टिकचं असलंच असणार आहे. बरं बरं आतमध्ये काय नाही एवढंच आहे. एवढी किती महाग आहे? शाळा येते त्यामुळे यांना माहित आहे आतमध्ये आहे नाही. हे खर्चून 1,000 रुपये गोष्ट आहे. तुमचं नाव सांगा. संतोष विष्णू दबडे. हा काय प्रॉब्लेम आहे? हे अंगणवाडी हा ही कुठल्या वाडीला मंजूर झालती हा आणि कुठं मंजूर हे बसवली हे काय अंगणवाडी. तुमच्या माहितीप्रमाणे कुठं मंजूर झाली कुठं बसवली थोडी माहिती? ही डंगऱ्या म्हणून होता तिथं बरं. मंजूर झालती. बरं बरं परत पाणी टाकी एक येत आहे हा तिथं मंजूर झालती. आम्ही जागा दे तयार होतो. बरं बरं त्याच्यानंतर यांनी आता पहिला जे कोण सरपंच असेल काय ग्रामसेवक असेल त्यांनी ही इकडे डापून ही दुसऱ्या वाडीला दिली. त्यांच्या काय राजकीय काय कुणाला आश्वासन दिले त्यानुसार बरं 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 म्हणजे दुसरीकडे होती परंतु इथं बांधली. एक टाकी आम्ही जागा दे तयार झालतो समते. बरं पण यांनी त्यांच्या ना जाता त्यांच्या बॉडीतल्या यांचा माणसाचा विचार करून जे त्याकडे घेतलं. त्यावेळेस कोण सरपंच होतं आणि काय विषय थोडं? ही मधल्यावाडी ज्या ठिकाणी अंगणवाडी बांधलेली आहे जवळपास या अंगणवाडी पाठीमागच्या पंचवार्षिक 2015 ते 2021च्या आसपासची अंगणवाडी आहे. बरं 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 ह्या अंगणवाडी 3 मळ्याला मंजूर झालेली आहे. बरं बंडगर मळा, मधलीवाडी आणि डंगरी मळा. बरं आता सगळ्यांना सोयीस्कर होईल म्हणून मधल्या मळ्यात ही अंगणवाडी बांधली गेली आहे. असं नाही की अंगणवाडी फक्त एकाच मळ्याला मंजूर झाली होती. बरं बरं हा आणि राहिला बाकीचा काय प्रश्न, हे अंगणवाडी बांधणाऱ्या माणसाचं नाव आहे त्या काळातल्या सरपंच सीताबाई रामचंद्र दबडे त्या सरपंच होत्या. बरं हा त्यावेळेस ही अंगणवाडी बांधली गेली आहे. त्यांनी स्वतःची 1 गुंठा जमीन या अंगणवाडीला दानपत्र करून देऊन ही अंगणवाडी बांधली गेलेली आहे. आता सध्याला सुद्धा 3 मळ्यातली पोरं ह्या अंगणवाडी शाळा आहेत. बंडगर मळ्या आणि इकडे एका डंगरी मळा. मळ्याचा विचार केला झाला. बरं ही एका मळ्याचा कुठलाही विचार नाही. बरं. दोन्ही मळ्यांना सोयीस्कर होईल, जवळ पडेल. तिकडच्या मळ्यातली पोरं तिकडे जात नव्हती का? मग आता त्या बंडगर मळ्यानं 1 किलोमीटर बारकी एवढी 2 वर्षाच्या पोरांची शाळा चालत जायचं म्हणजे तुम्ही सांगा बरं. थोडक्यात तिकडं आणि हा, मध्ये आणि इकडं या 3 मळ्याची मिळून मध्ये असते अंगणवाडी बनवली गेली आहे. तर आपण राजुरी गावातील पूर्ण ज्या लोकांच्या काही समस्या होत्या त्या जाणून घेतलेल्या आहेत आणि ही सर्व माहिती मेरी पंचायत ह्या अँड्रॉइड ॲप्लिकेशनद्वारे तरुणांनी गोळा केली होती आणि त्या माहितीच्याच आधारे त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी मला दाखवल्या आणि त्या आधारेच मी पूर्ण रिपोर्टिंग केलेलं आहे. तर याविषयी अजून तुम्हाला काही माहिती असेल किंवा तुम्हाला जे काय तुमचं मत असेल ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि महाचर्चा या चॅनलला सबस्क्राईब करा, इंस्टावरती आणि फेसबुकवरती फॉलो करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.